नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 27 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी ब्लँकेटचा तुकडा कसा काय सापडला हे कान्हाला विचारते. कान्हा त्यावेळेस त्याच्या हाताला तो तुकडा कसा लागला हे सगळं सखीला सांगतो. सखी खूप विचार करते आणि तिला संध्याकाळी आठवतं की हे ब्लँकेट आपल्या वडिलांनी आपल्याला दिलं होतं. सखीला आठवलं तर असतं, पण त्यासोबत तिला खूप प्रश्नही पडलेले असतात आणि तिला माहिती असतं की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही फक्त सरकारकडेच मिळतील. सखी रात्री सरकारच्या येण्याची वाट बघते. ऑफिसमधून सगळे घरी येतात. सखी सरकारला तो तुकडा दाखवते आणि सखी म्हणते, सरकार, हा तुकडा आठवतोय का? सरकार म्हणते, काय या तुकड्यामध्ये? मला नाही आठवत आणि मी ऑफिसमधून आले, मला आराम करायचा आहे, फ्रेश व्हायचं आहे. सखी म्हणते, कान्हा, हा तुकडा तुला कुठे सापडला हे जरा सरकारला सांग. कान्हा सगळं सांगतो. कान्हा म्हणतो, ज्या दिवशी आमची एंगेजमेंट होती त्या दिवशी एका बाईला वाचवण्याच्या नादात माझ्या हाताला हा तुकडा लागला. सखी म्हणते, आणि सरकार, त्याच वेळी तुम्ही साखरपुड्यातून गायब झाला होतात. सरकार विचारते, मग त्याचं मी काय करायचं आहे? सखी म्हणते, तुम्हाला आठवत नाही आहे? अहो, ही शाल बाबांनी तुमच्यासाठी खास आणली होती, माझ्या हट्टाखातर. याच्यावर जे आहे गाईचं आणि वासराचं चित्र, हे मला खूप आवडलं होतं. तू आणि मी, आपण दोघं सोबत राहावं ना, म्हणून बाबांनी हे आणलं होतं. तुझ्याही आवडीची होती ही शाल. कित्येक वर्ष झाले मी ही शाल बघितलीच नाही आहे आणि आता अचानक हा तुकडा सापडला आहे. मला ही शाल बघायची आहे. कुठे ठेवली आहे? आण, घेऊन ये. सरकार घाबरते. सरकारला तर याबद्दल काहीच माहिती नाही आणि तिच्या चेहऱ्यावर ते दिसत असतं. गौतम मात्र तेवढाच खुश असतो. आता हळूहळू का होईना, पण सखी आपल्या आईपर्यंत पोहोचायला लागली आहे. सखी आपल्या खऱ्या आईचा पत्ता कसा शोधून काढते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हाने सखीसाठी गजरा आणलेला किरण बघतो. किरण म्हणतो, कान्हा, विसरतोयस का आपलं ध्येय? माने सांगितले तू वाहवत जातोयस आणि हे करणं बरोबर नाही आहे. कान्हा म्हणतो, नाही, मी काही विसरलो नाही आहे. पण तुम्ही मात्र एक गोष्ट विसरताय. अरे, मी पण माणूस आहे, मला सुद्धा भावना आहेत. मी एखाद्याशी ठरवून वाईट वागू शकत नाही. तसे संस्कार माझ्यावर झालेले नाही आहेत. या सगळ्याचा मला सुद्धा तितकाच त्रास होतो. दिवसभर मी फक्त ध्येयाचाच विचार करतो, बाकी कसलाच विचार करत नाही. रात्री मात्र थोडीशी शांतता मिळते. मी रात्री घरी जातो, सखीकडे जातो आणि त्यावेळेस माझं डोकं जरा शांत होतं. त्यामुळे प्लीज मला माझ्या ध्येयाची आठवण करून देऊ नका. मी काय करतोय काय नाही माझं चांगलं मला माहिती आहे. कान्हा तिथून निघून जातो. तर थोड्या वेळाने कान्हा घरी येतो. सखी विचार करत बसलेली असते की कान्हाच्या बॅगमध्ये हा तुकडा कसा काय आला. कान्हा सखीला गजरा देतो. सखी म्हणते, कान्हा, तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवतोस, तू मला फसवतोयस, तुला काहीच वाटत नाही का? कान्हा विचारतो, काय झाले? मी काय फसवलं तुम्हाला? सखी तो ब्लँकेटचा तुकडा दाखवते. सखी म्हणते, हा ब्लँकेटचा तुकडा तुझ्या बॅगेत कसा काय आला? आणि हाच तुकडा त्या दिवशी तुझ्या कपाटात सुद्धा बघितला होता, आपण चाळीत होतो तेव्हा. कान्हा विचारतो, मग काय पॉईंट काय आणि यात चिडण्यासारखं काय आहे? सखी म्हणते, कान्हा, अरे हे बघ, ह्याच्यावरती गाय वासराचं चित्र. अरे मला आठवतंय, मी हे कुठेतरी बघितलं आहे, पण कुठे बघितलं हे आठवत नाही आहे. याच्याशी माझा काहीतरी संबंध आहे. हे तुला कुठे सापडलं? कान्हा तो ब्लँकेटचा तुकडा कसा सापडला, कधी सापडला ते सगळं सखीला सांगतो. साखरपुड्याच्या दिवशी साखरपुडा चालू असताना सरकार साखरपुड्यातून निघून गेली. सखीला वाईट वाटलं आणि सखी देवाचा धावा करत होती. त्यावेळेस दोन गुंड चाळीत आले होते. त्यांचा पाठलाग करत असताना त्या बाईला ते घेऊन जात असताना कान्हाने पाहिलं आणि कान्हा त्या गाडीचा पाठलाग करत होता आणि त्याच्या हाताला ते ब्लँकेट लागलं. हे सगळं तो सांगतो. सखी म्हणते, कान्हा, म्हणजे त्या बाईला आपली गरज असेल. आपण एक काम करू, आपण पोलिसात जाऊ, पोलीस चौकीला जाऊन हे सगळं सांगू, म्हणजे ते त्या बाईला शोधतील. कान्हा म्हणतो, हे बघा, ती बाई कोण होती, कुठे गेली, ते गुंड कोण होते, आपल्याला काहीच माहिती नाही आहे आणि हे सगळं करून काही फायदा नाही आहे. म्हणून सखी मॅडम, हे सगळं डोक्यातून काढून टाका. सखी म्हणते, कान्हा, अरे हा ब्लँकेटचा तुकडा बघितला ना की मला हातून जाणवतं की माझं काहीतरी कनेक्शन आहे, काहीतरी वेगळीच वाईब येते. कान्हा म्हणतो, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला आठवेल, आज ना उद्या नक्कीच आठवेल. कान्हा तो ब्लँकेटचा तुकडा कपाटात ठेवून देतो.
सखी म्हणते, सॉरी, तू एवढा कामावरून दमून आला आणि मी काय केलं, संशय घेतला? कान्हा म्हणतो, सखी मॅडम, अहो जिथे प्रेम असतं ना तिथे प्रेमासोबत त्याचे 2 मित्र येताच. संशय आणि गैरसमज ते आल्याशिवाय नात्यामध्ये प्रेम फुलत नसतं. काय मग, आपल्या नात्यात प्रेम आहे ना? सखी लाजते. सखी म्हणते, कान्हा जा, तू दमून आलायस ना, मी तुला जेवायला वाढते, फ्रेश हो. कान्हाला पण कळतं की सखी प्रेमात पडते. तर दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. परशू सारखं घड्याळ बघत असतो. सरकार म्हणते, ए परशू, सारखं सारखं घड्याळ बघितलं ना तर तुझी वेळ काही सुधारणार नाही आहे. परशू म्हणतो, नाही सरकार, तसं नाही आहे. अहो ऑफिसला जायचं आहे ना, वेळेत निघायला हवं, नाहीतर ट्रॅफिक लागेल. सरकार म्हणते, परशू, जसं तू माझा गुलाम आहेस ना तशी वेळसुद्धा माझी गुलाम आहे. मला हवी तेव्हा थांबते, मला हवी असेल तेव्हा ती चालते, आणि मला काही उशीर होणार नाही. तू उठ आणि तू जा ऑफिसला. उठ, बस झाला नाश्ता तुझा, नाहीतर ट्रॅफिक लागेल. परशू उभा राहतो. परशू कान्हाला म्हणतो, कान्हा बस झाला नाश्ता, चल ऑफिसला निघायचं आहे. कान्हा म्हणतो, तुम्हाला जायला सांगितलं आहे, जा तुम्ही नीट जा. परशू म्हणतो, ए कान्हा, मी तुझा बॉस आहे, मी ऑफिसला जाणार आधी, आणि तू इथे निवांत बसून नाश्ता करणार का? सरकार परशूकडे रागाने बघते. सरकार म्हणते, परशू सर, तुम्हाला जायला सांगितलं आहे ना, तुम्ही जा. कान्हा आज ऑफिसला येणार नाही, तो माझ्यासोबत येणार आहे बिडिंगला. परशू म्हणतो, बिडिंग? अहो सरकार, याने बिडिंग हा शब्द तरी ऐकला असेल का? अहो तुम्ही याला ऑफिसमध्ये जॉब काय दिला, स्वतंत्र डेस्क काय दिला, आणि आता डायरेक्ट बिडिंगला घेऊन जाणार? सखी म्हणते, काका, अरे कान्हा आपलाच माणूस आहे ना, कुणी परका नाही आहे, आणि जर त्याची प्रगती होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना. सरकार परशूला म्हणते, परशू, ऑफिसला उशीर होतोय, ट्रॅफिक लागेल, निघ. परशू तिथून निघून जातो. कान्हा सरकारला म्हणतो, सरकार, आज तुम्ही मला बिडिंगला घेऊन जाताय, खरंच तुमचे खूप उपकार आहेत. गौतम म्हणतो, कान्हा, अरे मी तुला एक गोष्ट सांगू का, तुला संधी मिळाली आहे ना, त्याचं चांगलं सोनं कर, फायदा करून घे, खूप मोठा हो, सरकारपेक्षा पण मोठा हो, सरकारला अभिमानच वाटेल. सरकार गौतमला म्हणते, गौतम, कुल्फी कुठे आहे, नाश्त्याला नाही आली? गौतम घाबरतो आणि तिथून उठून निघून जातो. सखी कान्हाला दही साखर देते, त्याला ऑल द बेस्ट करते, आणि कान्हा सरकार बिडिंगसाठी जातात. कान्हाचे जे उरलेले पोहे आहेत सखी तेच नाश्ता म्हणून खाते, आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.